आपण नेहमी बघत आलेलो आहे की कोल्हापूर हे महाराष्ट्राला दिशा देणारे शहर आहे आणि कोल्हापुरात जे काही पेरलं जातं, जे काही रुजतं ते संपूर्ण देशभर ते पसरतं, हे पूर्वीपासून म्हणलं जातं। आणि म्हणून एकंदरीत आपण महाराष्ट्राची परिस्थिती जर पाहिली, अनेक ठिकाणी वेगवेगळे निकाल लागले असतील, एक 2-3 अपवाद सोडले तर, पण कोल्हापुरामध्ये इतकं चांगलं यश हे संपादित होईल। अगदी त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला की अगदी 2-4 जर आपल्या सीटा जर सोडल्या तर नाहीतर आपण 100% सत्ता आपण काबीज केली असती, हे काही चुकीचं नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी एवढं चांगलं यश पदरात पडत असताना अगदी इथं तुमच्या सर्वांनी जी काही तुम्ही सर्वांनी लढत दिली आणि त्या लढतीच्या मागं बंटी पाटलांचा सारखा वाट तुमच्या सर्वांच्या पाठीमागे उभा राहिला, हे खरोखर अतिशय वाटलेलं लोक आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्याची प्रक्रिया ही सुरुवातीपासून गेल्या 20-25 दिवसापासून सुरू झाली आणि अगदी पहिल्या दिवसापासून ते निकालापर्यंत एक नियोजनबद्ध कशा पद्धतीची या ठिकाणी यंत्रणा राबवायची आणि ती शेवटपर्यंत यशस्वीरित्या कशी घ्यायची, मग अगदी जाहीरनामा कसा आपला असला पाहिजे, कोल्हापूरच्या लोकांना कशी टॅगलाईन असली पाहिजे, किंवा आपण ते कसं आपण काय काय करणार आहोत त्या शहरासाठी हे कसं आपल्याला नेता येईल, हे सगळ्या बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण नेलं आणि कोल्हापूरकरांचा विश्वास संपादन करण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केला। मी तर असे म्हणेन की विरोधकांना जरी त्या ठिकाणी सत्ता प्राप्त झाली असेल तर नैतिक विजय हा महाविकास आघाडीचा झालेला आहे, कारण एकीकडे एवढी मोठी आर्थिक शक्ती, धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती, एकीकडे जनतेचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाणारे आपण सर्वजण मावळे होतो। ही सगळं नेते मंडळी या ठिकाणी जनतेच्या ताकदीबरोबर जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आपण एकीकडे करत होतो, कुठेतरी आम्ही निश्चितपणे कमी पडलो। पण अशा या परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील कोल्हापूरने एक दाखवून दिलेला आहे की कोल्हापूरमध्ये अजूनही स्वाभिमान जिवंत आहे। कोल्हापूरकर निश्चितपणे पुरोगामी विचारांना, अजूनही पुरोगामी विचारांची काळ करणारा इथला कोल्हापूरकर आहे। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा अजूनही या नगरीमध्ये अजून कोण पुसू शकत नाही, हे या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं असेल म्हणलं तर काही चुकीचं ठरू नये। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये देखील याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला की आता आपण एक पायरी चांगल्या पुढे चढलेलो आहे, ठीक आहे, आता आपण थोडाफार आपल्याला सत्तेपासून आपण थोडंफार मुकलो, पण याची जे काही नवीन सभागृह ज्यावेळेला तुमचं कामकाज सुरू होईल त्या नवीन सभागृहामध्ये देखील तुमची महत्वाची जबाबदारी असणार आहे।